गडावरती पुढे चालायला तर आपण बघू शकता की पूर्वीच्या काळातील जे राहते वाडे होते, आज सत्य परिस्थिती जर बघितली वाडे पूर्णपणे पडलेल्या अवस्था आपल्याला इथे दिसत आहेत. आपण हे वाडे बघू शकता. गडाच्या थोडंसं पुढे समोर चालल्यानंतर आपण बघू शकता की सुंदरचा गडाच्या मध्यभागी आल्यानंतर आणि बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी जर आपण बघितलं तर इथं सुंदरशा अशा पिण्याच्या 3 टाक्या आपल्याला इथं आढळून येत आहेत. आपण तुम्ही समोर टाक्या बघू शकता, 1, 2 आणि 3 टाक्या. आणि टाक्या बघितल्यावर आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. गडाच्या समोर पुढे चालल्यानंतर आपण पाण्याच्या टाक्या बघितल्या. पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर आपल्याला इथं सुंदरशी अशी आपल्याला हनुमानाची मूर्ती आपण इथं बघत आहोत. आणि हनुमानाच्या मूर्तीच्या एक्झॅक्ट बॅक साईडला जर आपण बघितलं तर पाण्याचं प्राचीन काळात तलाव आपल्याला दिसत आहे. आज रोजी पूर्णपणे तो खाली आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये याच्यामध्ये पाणी असायचं आणि हे पाणी गडावरती जे राहणारे सैनिक असायचे त्यांना पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जात असायचा. जसं गडाच्या पूर्वेला आल्यानंतर आपण पाठीमागं बघितलं पश्चिम पाण्याच्या टाक्या बघितल्या, त्याच प्रकारे त्याच्यापेक्षा थोड्याशा छोट्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या आपण आता इथं बघू शकता. या अनुक्रमे 1, 2, 3, 4 अशा सुंदरशा अशा 4 पाण्याच्या टाक्या आपल्याला गडाच्या पूर्वेला आढळते. आणि समोर आपल्याला ते दिसतंय. आपण बघू काय ते मंदिर आहे काय, आता ते आपण ते जाऊन बघायचं. गडाच्या पूर्वेला आल्यानंतर आपण जर बघितलं आपल्याला बाहेर असं सुंदर असं मंदिराच्या आकाराचं आपल्याला खोली दिसत होती, पण आपण प्रत्यक्षात जर गडाच्या समोर त्या खोलीच्या जवळ आलं तर एक छोटीशी अशी खिडकी दिसते बघा तुम्हाला. आपण एक खिडकीचं बघू शकता. आणि याच्या आतमध्ये जर आपण प्रवेश केला तर पूर्वीच्या काळामध्ये जे दारूगोळे साठवण्याचं ठिकाण होतं, हे ते ठिकाण आपल्याला याच्यातनं दिसून येत आहे. आपण बघू शकतो ते. गडाच्या बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर आपण बघू शकता की बालेकिल्ल्यावरनं गडाच्या चारही बाजूचा एरिया आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. एकंदरीत जर गडाचा विचार जर आपण केला तर सुरुवातीला आपण घनदाट जंगलामधनं आपल्याला वरती प्रवास करावा लागतो. जसं जसं समोर आल्यानंतर ना पुढे आल्यानंतर आपल्याला एक 90° डिग्रीच्या पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या संपल्यानंतर ना सुरुवातीला लागतो तो गडाचा पहिला दरवाजा. गडाचा पहिला दरवाजा पुढे चाले आल्यानंतर सुंदर असे एक गडाच्या बाजूला पश्चिमेला एक धरण लागतं खूप मोठं. त्याच्यानंतर जसं उजव्या हाताला आपण समोर आलो की समोर आल्यानंतर ना गडाचा दुसरा प्रवेशद्वार लागतो. आणि गडाचा दुसरा प्रवेशद्वार वर चढून आल्यानंतर ना पुन्हा एकदा गडाचा तिसरा दरवाजा चढून येण्यासाठी पुन्हा 90 ते 85° सेल्सिअसच्या पायऱ्याने वरती चढत यावं लागतं. वरती आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपण जर बघितलं
तर पडलेल्या अवस्थेमध्ये राजवाडे, काही ठिकाणी पाण्याचे टाके आढळतात आणि उत्तम असं सुंदरचं असं दारुगोळ्याचं कोठार जे पूर्वी ठेवण्याची जागा होती ते आपल्याला सुस्थितीमध्ये आढळते. म्हणून जर तुम्ही याचा कदाचित जर हरिहरगडला जर आलात तर आपण आवर्जून गडावर यायचंय, कारण मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षी देणारा हा गड आपल्याला ऊर्जा मिळते गडावर आल्यानंतर. आणि आपण महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझं हेच आव्हान राहील की आपण सर्वांनी आवर्जून एकदा तरी जे पूर्वीच्या काळामध्ये जे महाराजांच्या काळामध्ये मावळे कसे लढायचे आणि कसे राहायचे आणि त्याच्यासाठी आपण एकदा का तरी होईना मराठ्यांची साक्षी देणारे गड किल्ले हे आवर्जून सर्व शिवभक्तांनी बघावे हीच अपेक्षा. पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.